नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता वल्लरी विचार करत असते की मंजुषाताई असं का करतील आणि मीनाक्षी तरी का खोटं बोलेल. आता कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, त्यामुळे आता वल्लरीला टेन्शन आलेलं असतं. तितक्यात आता डोरबेल वाजते, त्यामुळे वल्लरी दरवाजा उघडायला येते. तर समोर मनोज आलेला असतो. आता मनोज आल्यानंतर वल्लरी त्याला विचारू लागते, मीनाक्षीला सुखरूप तिच्या घरी पोहोचून आलात ना, तिचे आईवडील काय म्हणाले. तेव्हा मनोज तिला म्हणतो, हो हो वल्लरी, शांत हो, सगळं सांगतो. मीनाक्षीच्या आईवडिलांनी आपले आभारच मानले, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. पण जाताना मीनाक्षीने मला खूप वेळा मिठी मारली. तिची खरं तर जाण्याची इच्छाच नव्हती. तेव्हा मी तिला म्हटलो, तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू आम्हाला भेटायला येत जा. पुढे तो म्हणतो की जाईपर्यंत सगळं नॉर्मल झालं होतं. कदाचित ती त्या धक्क्यातून बाहेर पडली असणार, त्यामुळे काळजी करण्यासारखं असेल असं मला वाटत नाही. आता वल्लरी म्हणते, तुम्ही आता फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी जेवणाचं बघते. त्यावर मनोज म्हणतो, वल्लू मी फ्रेश होऊन येतो, जेवणाची आत्ता गरज नाहीये. त्यामुळे ठीक आहे असं म्हणून वल्लरी तिथून जाऊ लागते. तेव्हा आता मनोज तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिला म्हणतो की मला श्वेताताई आणि कैलासचा फोन आला होता आणि फोनवरती त्या गायनाकबद्दल ते बोलत होते, त्यामुळे त्यांनी मला त्यांचं कार्ड सेंड केलंय. ते भारतात उटीला थांबले आहे. आपण एकदा त्यांच्याकडे जायचं का. त्यावर वल्लरी आता जाण्यासाठी तयार झालेली असते. आता इकडे आश्रमात प्रतीक आणि वेदांत चॉकलेटवरून एकमेकांशी भांडत असतात आणि तूच चॉकलेट घेतलं असं एकमेकांवर आरोप करत असतात. तितक्यात आता मिठू तिथे येते आणि त्यांना विचारू लागते की काय झालं, तुम्ही काय एवढे भांडताय. त्यावर आता वेदांत सांगू लागतो की याने माझं चॉकलेट घेतलं आणि तो माझ्याशी खोटं बोलतोय. त्यावर प्रतीक म्हणतो की नाही, हा खोटं बोलतोय, याने माझं चॉकलेट चोरलंय. आता मिठूच्या लक्षात आलेलं असतं की खरा चॉकलेट हा प्रतीक असतो, त्यामुळे ती त्याला म्हणते की प्रतीक खरं बोल, चॉकलेट कोणी चोरलं. त्यामुळे आता प्रतीक घाबरतो आणि कान पकडून कबूल करतो आणि तिला सॉरी म्हणतो. त्यावर आता प्रतीक तिला विचारू लागतो, पण ताई तुला हे कसं कळलं. तेव्हा ती म्हटली की जेव्हा तू त्याने चॉकलेट चोरलं असं म्हणत होतास ना, तेव्हा तू माझ्याकडे बघून बोलत नव्हतास आणि तू बोलत असताना तुझ्या तोंडाचा चॉकलेटचा वास आला. तेव्हा आता मिठू वेदांचं खरं बोलल्यामुळे कौतुक करते आणि त्याला म्हणते की तुला माझ्याकडून 2 चॉकलेट. आता ती प्रतीकलाही म्हणते की तुला सुद्धा चॉकलेट मिळणार, पण इथून पुढे खोटं कधीच बोलायचं नाही. आता दोघंही तिथून जातात. तेव्हा मिठू विचार करू लागते, मंजुषाताईंना जेव्हा मी मुलींबद्दल विचारलं तेव्हा त्या सुद्धा माझ्याशी नजर चोरून बोलत होत्या आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर अडखळत अडखळत दिलं. त्यावरून मंजुषाताईच किडनॅपर असतील का. आता इकडे वल्लरी मनोजसोबत उटीला जाणार असते, त्यामुळे ती तेजा आणि प्रेरणाला म्हणत असते, मी गेल्यानंतर तुम्ही एक काम करा, एक्झाम सेंटरला जाऊन तिथले CCTV चेक करा. त्यामुळे खरंच मीनाक्षीला मंजुषाताईनेच नेलं होतं का हे आपल्याला कळेल. पण मी तुम्हाला परत एकदा सांगते, हे सगळं करताना प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. कदाचित माझ्या लाईफमधली ही सगळ्यात अवघड केस असणार. तितक्यात आता मिठू तिथे रडत येते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी खरंच मी चुकले. मला आता कळलं आहे की मंजुषाताईच या सगळ्यांच्या मागे आहे. तेव्हा वल्लरी मिठूला शांत करते आणि विचारते की झालं काय. त्यावर मिठू सांगू लागते की मी जेव्हा मंजुषाताईंना त्या मुलींबद्दल विचारलं तेव्हा त्या माझ्याशी आय कॉन्टॅक्ट करत नव्हत्या आणि माझ्यासोबत बोलताना अडखळत बोलत होत्या. त्यामुळेच मी आश्रमातल्या बाकीच्या लोकांना जाऊन चौकशी केली. तेव्हा मला कळलं की मंजुषाताईंनी वेगवेगळ्या आश्रमातून वेगवेगळ्या मुली दत्तक दिल्या आहे, पण त्यांनी मला एकाच कपलचा फोटो दाखवला. असं म्हणत आता मिठू तिच्याजवळचा मोबाईलमधला फोटो वल्लरीला दाखवू लागते. त्यामुळे आता वल्लरीला, तेजाला आणि प्रेरणाला मोठा धक्का बसलेला असतो. आता मिठू त्यांना सांगते की मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला कळलं की हितेश्री आणि गार्गीसोबत आणखी 6 मुली आश्रमातून गायब झाल्या आहे. त्यामुळे आता मिठू खूप घाबरलेली असते आणि रडू लागते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी कुठे गेल्या असतील त्या मुली. त्यामुळे आता वल्लरी तिला म्हणते, मिठूताई तुम्ही पहिले शांत व्हा. आता वल्लरी तिच्या हातातून मोबाईल घेते आणि त्या कपलचा फोटो बघू लागते. तितक्यात आता तेजा तिच्या हातातून मोबाईल घेत म्हणते की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्यामुळे आता वल्लरी म्हणते की तेजाताई नीट आठवा,
तेव्हा तेजा म्हणते की मला आता खरंच आठवत नाहीये, पण मी यांना नक्की कुठेतरी पाहिलं आहे. त्यावर आता वल्लरी म्हणते की तेजाताई, प्लीज तुम्ही हायपर होऊ नका, शांत व्हा. आता वल्लरी मिठूला जवळ घेत तिलाही शांत करते. आता इकडे सगळ्या मुली अजूनही बेशुद्ध असतात. तेव्हा मंजुषाताई कुणाला तरी फोन करून सांगत असतात की तुम्हाला काय करायचं आहे हे चांगलंच माहीत आहे. आता 3 दिवसानंतर या मुलींना इथून हलवायचं आहे. कुठे आणि कसं हे मी तुम्हाला कळवते. तितक्यात आता मिठूच्या मोबाईलमध्ये ज्या कपलचा फोटो असतो ते कपल मंजुषाताईंना भेटायला येतं. तेव्हा मंजुषाताई त्यांना काही पैसे देत म्हणतात की आता हे पैसे घ्यायचे आणि इथून प्रस्थान करायचं. आणखी 4-5 वर्ष परत कुणालाच तोंड दाखवायचं नाही. त्यावर आता त्यातला माणूस म्हणतो की 4-5 वर्षांसाठी हे पैसे कमी आहेत असं वाटत नाही का? त्यावर मंजुषाताई म्हणतात, मी आता तुम्हाला अशा जागेवर पाठवते की जिथे तुम्हाला पैशांची गरजच पडणार नाही, चालेल का? त्यामुळे आता ते दोघंही खुश होतात. तेव्हा ते विचारतात की कुठे? त्यावर मंजुषाताई म्हणतात की जिथे तुम्हाला फक्त 4 खांदे मिळतील. त्यामुळे आता ते दोघंही घाबरतात आणि म्हणतात की बाद झालं, आमच्यासाठी एवढे पैसे पुरेसे आहेत असं म्हणून त्यांनी तिथून पळ काढलेला असतो. आता इकडे वल्लरी झोपलेली असते. तेव्हा तिला काही मुलींचा रडण्याचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे आता ती उठून दरवाजा उघडते. तेव्हा अचानक समोर असलेल्या मुली तिला येऊन मिठी मारतात आणि म्हणतात की ताई आम्हाला वाचव. त्यामुळे आता वल्लरी त्यांना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरच शोधून काढेल. आता हे वल्लरीला पडलेलं स्वप्न असतं. त्यामुळे वल्लरी घाबरून उठते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती तेजाला आणि प्रेरणाला सांगू लागते की मी उटीला जायचं कॅन्सल केलंय. तितक्यात आता मिठू तिच्यासाठी पाणी घेऊन येते. आता तिघीही तिला समजावत असतात की वल्लरी आता माघार घेऊ नकोस. हे बघ, तुझ्या आणि मनोज भाऊजींच्या आनंदासाठी तू एकदा तरी डॉक्टरांकडे जाऊन ये. त्यावर आता वल्लरी म्हणते जोपर्यंत ही केस सॉर्ट आऊट होत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाहीये. काल मला पडलेल्या स्वप्नामुळे मी खरंच हादरून गेले आहे. त्यामुळे मी आता कुठेच जाणार नाहीये. त्यावर आता तेजा, प्रेरणा आणि मिठू तिला समजावत तिला तिकडे जाण्यासाठी तयार करतात. तितक्यात आता डोरबेल वाजते. त्यामुळे मिठू दरवाजा उघडायला जाते. तेव्हा अजित आलेला असतो. आता अजित आल्यानंतर प्रेरणा त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, अरे वा अजित, हे काय आणलं? त्यावर तो सांगतो की माझ्या बायकोसाठी तिच्या आवडीचे सगळे गिफ्ट्स घेऊन आलोय. त्यामुळे प्रेरणा खुश होते. पुढे ती त्याला म्हणते, पण मला एक सांग, तुला हे गिफ्ट आणण्यासाठी सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं होतं म्हणून तू इतकी घाई केलीस ना? आणि आज तू घाईघाईत फक्त एक सँडविच खाऊन गेलास आणि इथून गेल्यानंतर तू कॅफेमध्ये जाऊन तिथल्या लोकांना सूचना दिली आणि त्यानंतर हे गिफ्ट घेण्यासाठी बाहेर गेलास. त्यावर आता अजितला जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा तो म्हणतो, पण प्रेरणा, तुला हे सगळं कळलं तरी कसं? तुला अक्षयने सांगितलं ना फोनवर? त्यावर ती म्हणते की नाही. त्यावर तो म्हणतो, मग तूने मेरा पिछा किया? त्यावर ती म्हणते, त्याची काहीच गरज नाहीये. आता ती वल्लरीकडे बघून हसू लागते. तेव्हा आता अजित म्हणतो, 1 मिनिट प्रेरणा, तुला तिसरा डोळा तर नाही आला ना? किंवा तू मनातलं ओळखायला लागलीस? त्यावर आता प्रेरणा म्हणते, असं काहीच नाहीये. तू सकाळी लवकर लवकर घाईघाईने सँडविच खाऊन गेला हे मला तुझ्या पॅन्टवरून कळलं, कारण तुझ्या पॅन्टवरती केचपचा डाग आहे आणि केचप तू सँडविच सोबतच खात असतो ही गोष्ट मला माहीत आहे. त्यामुळे आता अजित त्याच्या पॅन्टकडे बघू लागतो. त्यामुळे आता मिठू, वल्लरी आणि तेजा हसू लागतात. पुढे ती म्हणते, तू इथून डायरेक्ट कॅफेमध्ये गेलास हे कशावरून? तर तुझ्या शर्टच्या फ्रेग्रन्सवरून कळलं, कारण तुझ्या शर्टला कॅफेमधला फ्रेग्रन्स येतोय. त्यामुळे आता अजित त्याच्या शर्टचा वास घेऊ लागतो. तेव्हा आता अजितला खूप आश्चर्य वाटू लागतं आणि तो म्हणतो, तू तर खरंच डिटेक्टिव्ह झाली आहेस. तेव्हा प्रेरणा म्हणते, आणि कॅफेमध्ये जाऊन तू रोजच्याप्रमाणे त्यांना सूचना दिल्या असतील, त्यामुळे मी आपला असाच अंदाज लावला आणि त्यानंतर तू हे सगळं घेण्यासाठी बाहेर गेला. त्यावर आता अजित तिला म्हणतो की तू आता तर खरंच डिटेक्टिव्ह झाली आहेस. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मनोज भाऊजी आणि वल्लरी दवाखान्यात जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा अजित म्हणतो की अरे वा, अभिनंदन वल्लरीताई. तेव्हा आता प्रेरणा त्याला म्हणते,
तू आता मनोजच्या घरी जा आणि त्याला पॅकिंग करण्यासाठी मदत कर. तेव्हा तो म्हणतो, मी आत्ताच थकून आलोय ना, त्यामुळे आता मला वल्लरीच्या हातचा गरम गरम चहा घ्यायचा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे, मी लगेच तुमच्यासाठी चहा बनवून आणते. त्यावर प्रेरणा म्हणते की अजिबात नाही, तू आता मनोज भाऊजींच्या हातचा चहा प्यायचास आणि त्यांना पॅकिंग करण्यासाठी मदतही करायची, असं म्हणून आता ती अजितला तिथून पाठवून देते. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीला म्हणते, बघितलंस ना वल्लरी, तू आमची अजिबात काळजी करू नकोस, कारण निवेदिता ताईंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करत आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते की ते तर मला दिसतंच आहे, पण परत एकदा सांगते की बी केअरफुल आणि काहीही लागलं तर मला किंवा निवेदिता मॅडमला लगेच कॉन्टॅक्ट करा. आता वल्लरीही तिथून गेलेली असते. तेव्हा तेजा, मिठू आणि प्रेरणा विचार करू लागतात की आता मिशन मंजुषाची सुरुवात कुठून करायची. तेव्हा आता मिठू तेजाला म्हणते की तू पहिल्यांदा ते कपल कोण आहे हे आठवण्याचा प्रयत्न कर, त्यामुळे आपल्याला खूप मोठी मदत होईल. पुढे ती म्हणते, आपण वल्लरीसारखंच करायचं. वल्लरी जसं प्री प्लॅन करते आणि बोर्डवरती तिला काय काय करायचं हे सगळं लिहून ठेवते ना, तसं आपण सुरुवात कुठून करायची आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे हे सगळं बोर्डवर लिहूया. त्यावर आता प्रेरणा म्हणते, अरे वा मिठू, तू तर आता वल्लरीसारखीच बोलायला लागलीस. इतक्यात आता श्वेता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते, नुसता विचार करून उपयोग नाही, तर आपल्याला लवकरच कामाची सुरुवात करावी लागेल. तेव्हा ती मिठूला म्हणते की सुरुवात आपण आश्रमापासून करूया, त्यामुळे तू तिथे जाऊन चौकशी कर, कुणाला ना कुणाला या गोष्टीबद्दल माहिती असेलच. तितक्यात आता प्रेरणा म्हणते की आपण सुरुवात लिंबू सरबतने करू, त्यामुळे आता सगळ्याच आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की आपण आता कॉफी पितोय ना, त्यामुळे आपलं डोकं चालत नाही, कदाचित लिंबू पाणी पिल्यानंतर आपलं डोकं चांगलं चालायला लागेल. त्यावर श्वेता म्हणते की हिचे डोहाळे कधी संपतील काय माहीत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मंजुषाताईंची मोलकरीण त्यांच्याकडे रडत येते आणि माझी मुलगी गायब झाली हे सांगू लागते. त्यावर त्या, मी तिला लवकरच शोधून काढेल असं आश्वासन देते. तेव्हा मिठूसुद्धा तिथेच असते, त्यामुळे आता मिठू ही गोष्ट तेजा, प्रेरणाला आणि श्वेताला येऊन सांगते. त्यामुळे आता श्वेता म्हणते की ती बाई कोणालाच सोडणार नाही, कारण ती कोणाचीच नाही. आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.